हातले येथील युवकाने नवीन मोटरसायकल घेतल्याच्या रागातून कुटुंबाला मारहाण, गुन्हा दाखल. कारवाईला दिरंगाई होत असल्याचा मारहाण झालेल्या कुटुंबाचा आरोप. लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करण्याची मागणी. अधिकारांचा न्यूज नेटवर्क 40 गाव. 25 तारखेला आम्ही गाडी घेतली. गाडी घेतल्यामुळे आम्ही घरात पूजा केलेली असल्यामुळे आम्ही माझा लहाना भाऊ आणि माझ्या लहाना भाऊ 2-3 मित्र ते गेलेले कुळदेवताला नारळ फोडण्यासाठी गेले. तर हा कैलास साठे आणि कैलास साठेचा मुलगा रोडावर उभा असल्यामुळे माझ्या भावाच्या गाडीवर एक मुलगाला लोटून सण त्यांनी तिथं किरकोळ भांडण केले. माझ्या भाऊ विचारायला गेले की काय झालं, असं का बरं लोटतोय. तर माझ्या भावाला धमकी वगैरे देऊन सण त्यांनी तिथं किरकोळ कारणामुळे भांडण झाले असल्यामुळे की आम्ही ती मोडतोड करून दिली. मोडतोड केल्यामुळे आम्ही तिथं पोलीस स्टेशनला जाऊन सण आम्ही एक एलसी नोंदवली. आम्हाला वाटलं की बाबा हे इथंच थांबले पाहिजे. आम्हाला काही इच्छा नाही आम्ही भांडण करायची. आम्ही गरीब परिस्थितीतले लोक आहे. आम्हाला काही इच्छा नाही की जास्त पुढे वाढलं पाहिजे, कमी बी झालं पाहिजे असं. परत त्यांनी 27 तारखेला 2 दिवस वाट बघून 27 तारखेला मी घरी झोपलेला असं 8-8:30 वाजता माझ्या घरात येऊन सण मला व माझ्या पत्नीला व माझ्या आईला व माझे काका व माझी वहिनी हे मध्ये आल्यास मला त्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्यांनी परत जीवे मारण्याची धमकी दिली की तुम्हाला गावात राहू देणार नाही. आमचं कुटुंब भरपूर जास्त आहे की तुम्ही 2-3 जण तुम्ही काय करशाल, आम्ही तुम्हाला मारून टाकू, तुम्हाला गावात राहू देणार नाही. माझी पत्नी आवरायला गेली, माझ्या पत्नीला बी त्यांनी मारलं. माझी वहिनी आवरायला गेली, माझ्या वहिनीला पण त्यांनी मारलं. माझे काका आले, काकांना बी त्यांनी नाक फ्रॅक्चर करून टाकलं. माझे वडील आले, तर वडिलांना बी हातावर मारलं त्यांनी. परत असे जे येत होते त्यांना ते मारहाण करत होते. मारहाण करून ते डायरेक्ट त्यांच्या घरी घेऊन आले. परत त्यांनी माझ्यावरच गुन्हा दाखल करून दिला, खोटा नाटा गुन्हा हा दाखल करून दिला. माझ्याकडनं प्रशासनाकडे हीच विनंती की मला न्याय मिळाला पाहिजे आणि माझी केसाचं ते आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने न्याय भेटला पाहिजे ही माझ्या प्रशासनाकडे